गुड मॉर्निंग. आज बघू आपला बेस्ट होतं कारण इकडे ना पाणी सुरू आहे आणि अजून कॉलेजमध्ये पण नाही की मी माझ्या फ्रेंडचे फोन पण आले तर ते पण म्हणाले की ते ओले वगैरे झाले आहेत तर नको येऊ. आता डुगूची आंघोळ झाली आहे आणि तिची तयारी सुरू आहे. आता मी पण आंघोळ करते आणि नंतर बघू आता येत जातो कारण मावशी आणि काका जे आहेत बाहेर जाणार आहे तर बघू आज आपला दिवस कसा होतो कारण आम्ही दोघीच घेतलो आहे ना. इथे डुगूची तयारी सुरू होती कारण मावशी आणि काकाजींना बाहेर जायचं होतं म्हणून ते लवकर लवकर काम आवरत होते. तुम्ही बघू शकता. तेवढं नाही आता पाणी झाला करू का हा हे उठून रडत नाही ना. आता मावशी आणि काकाजी गेले आहे बाहेर आणि डुग्गू आणि मी घरी आहे. डुग्गू तशी तर झोपली आहे, माहीत नाही ती जर उठली तर रडेल की तर मावशी म्हणाली की ती झोपली आहे तर तू जेवण वगैरे करून दे आणि डुग्गू तर जेवली पण नाही तशीच झोपली. तर डुग्गू उठल्यानंतर तिला जेवण वगैरे द्यावं लागेल. त्यानंतर बघू की उठल्यानंतर ही रडते की नाही तर कारण तिला आता बरं नाही आहे ना म्हणून बघा झोपली आहे. आणि मावशी काकाजी आता लवकरच येईल थोड्या वेळात, त्यांना कुठे बाहेर काम आहे म्हणून ते गेले. तर आता डुग्गू उठली आहे आणि ते अंधारात आहे म्हणून असं दिसत आहे. इनी आता पण जेवण नाही केलं, नाही करत म्हणते जेवण जेवण इला आता पण ताप आहे. मावशी काकाजी आता येतं. आई बाबा हां आता मी फोन केला, त्यांचाच फोन आला होता. ते म्हणते की आता आम्ही येतच आहे. तर आता ते आल्यावर ती ही जेवते का तर बघू. जुजू करते का करते का एक सेकंड फोन आला थांब. 7 आता आज पण डुगून जेवण वगैरे नाही केलं. आता काकाजी गेले डुगून कारण आता मी सेकंड घेतली होती. इथे ना पाऊस सुरू आहे कंटिन्यू. हां इथे सकाळपासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे आणि डुगूला खूप त्रास होतो तर ती रडत पण आहे. आज काकाजीने सेकंड घेतली होती कारण त्यांना बाहेर जायचं होतं तर आज ते येईल 12 वाजता शाळेत. तर बघू आज 12 वाजेपर्यंत काय होतं तर. आणि डुगू आता जेवण करेल नाही करेल माहीत नाही कारण तिने आतापर्यंत ना फक्त बिस्किट खाल्ले म्हणजे बिस्किटला चुरा करून तिला दिलं ते तिने खाल्लं मिक्सरमध्ये काढून. तिला इथे सगळीकडे फोडा आले तर त्यामुळे तिला काही खाता नाही येत आहे. तिची आता तयारी करून देते. आता 7 वाजले आणि पूजा वगैरे केली आहे. काय सुरू आहे बेबी आता झोपला होता. मेपू म्हणजे काय होतं. डुगूची जोपर्यंत तयारी होती तोपर्यंत मी माझं वर्क करून टाकते. थोडंसं रायटिंग वर्क आहे ते करून टाकते. आज मी गेली नव्हती कॉलेजला तर मला विचारावं लागेल की आज काही लेक्चर वगैरे झाले का तर हा माहिती.
आता फायनली माझं मॅथचं जे आहे ते झालं आहे. आता मी कॉल करून विचारेन की आज काही रायटिंग वर्क वगैरे आहे का, तर जर असेल तर ते करून टाकेल. झालं. अजून 2 सब्जेक्टचे राहिले, आता ते करून टाकू फटाफट. आता मॅसेजचे फोटो येतपर्यंत मी माझे जे 2 सब्जेक्ट राहिले, फिजिक्स आणि कम्युनिकेशन स्किल, त्यांची पण करून टाकतो. मॅथमॅटिक्सचं तर झालं आहे. तर आता भेटू आपण थोड्या वेळात. आता वाजले 8:30 वाजले. आता भेटू आपण 9-9:30 वाजता. एक सेकंड, मी डुगूला दाखवून देते. हे ओलं करून चालू राहिले. हो ते त्याला तिला खातच नाही. मग मिक्सरमध्येच पण नाही केलं डबल. त्याच्यापेक्षा हे बरं. खाते का ओलं? काही आज सिरियल केली. आता वाजले 9:30. आता फायनली माझं झालं आहे जे इतकं बनवायचं होतं तितकं. आणि माझ्या फ्रेंडने पण फोटोज वगैरे सेंड केले, तर मी ते पण रायटिंग वर्क करून टाकलं आहे. बस कम्युनिकेशन स्किलचं राहिलं आहे, ते उद्या मी कॉलेजमध्येच बघून घेईन, कारण तिथे खूप जास्त टाईम असतो. तर तितक्या वेळात बसल्यापेक्षा मोबाईल बघितल्यापेक्षा तिथे लिहून टाकेल. आणि आता डुगूचं जेवण सुरू आहे. माहीत नाही ती जेवण करत पण आहे की नाही. तर आता आम्ही काकाजीची वाट बघू, त्यानंतर जेवण करू. साऊंड ठेवू. राहिली खाऊन थंडी वगैरे राहिली एवढी. ते विचारू का आता आकर ना. हे संपलंच नाही आज. मन नाईट. गुड 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 मम्मी. नाईट. गुड नाईट. तर आजसाठी बस इतकंच. आता आम्ही जेवण वगैरे करू आणि आपण भेटूया उद्या. आता 10:30 वाजले. काकाजी शाळेत 12 वाजता येईल, तर आम्ही जेवण वगैरे करू आणि आता झोपू. हिचं जेवण झालं आहे, ही जास्त जेवली नाही आहे. तर गुड नाईट. भेटूया उद्या. बाय बाय. किशी. किती चल चल झोपा आता.